योग्य वेळ आणि संधी मिळाली तर मी कदाचित बोलेन तिच्याशी, पण जर नाहीच बोलता आलं तर तिनं आपल्याशी बोलायला हवं होतं असा अकस्मात मी धरणार नाही. मुळात तिनं तिच्या नवऱ्याशी उघडपणे बोलणं जास्त महत्वाचं आहे, पण तोच मोकळेपणा तिच्या सासवांबरोबरच्या बोलण्यातही असेल ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट, तिनं 15 दिवस या घरात राहावं, नाही रुळली तर परत जावं असा पर्याय श्रीनंच तिला दिला होता. श्रीनं म्हणजे पर्यायाने आपण आपल्या घरानं दिला होता. तिनं तिचा शब्द पाळला. अवघडत का होईना पण 15 दिवस इथं राहिली. आता आपण आपला शब्द पाळला पाहिजे. तिनं परत जायचा निर्णय घेतला तर आपण तिला अडवायचं नाही. पण असं कसं नाही अडवायचं आई? आपल्या घरची सून आहे ती, आपल्या श्रीची बायको आहे. तिने श्री बरोबर संसार नको करायला, आपल्या घरात नको राहायला? कबूल आहे नर्मदा, पण धाकदपटशा दाखवून आपण तिला इथं थांबवणार आहोत का? या घरात कुणालाही राहायची सक्ती नाहीये. जो तो आपल्या मर्जीनं इथं राहतो, आनंदानं राहतो. जान्हवीला कुठल्याही कारणानं तसं राहता येणार नसेल तर तिला तिचा निर्णय घ्यायची मोकळीक मिळायलाच हवी आणि आपण तिच्या निर्णयाचा आदरच करायला हवा. हा निर्णय पचवणं जड जाईल, पण तशीच वेळ आली तर तो आपल्याला पचवायलाच हवा. करता दुगहरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी सिंदुराची कंठी शोभे माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा